तर शेतकरी बांधवांनो, एक आनंदाची बातमी येत आहे 2023. तर मी बीड जिल्ह्याबद्दल बोलत आहे शेतकरी बांधवांनो. त्यानंतर नांदेड, त्यानंतर उर्वरित सर्व जिल्ह्याबद्दल तुम्ही कमेंट करा, मी त्याबद्दल सांगत जाईन. परंतु बीड आणि दुसऱ्या जिल्ह्याची, परभणी जिल्ह्याची यांची माहिती थोडीशी माझ्या हातात आलेली आहे आता सध्या. तर मी कंपनीच्या प्रतिनिधी तसाच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं केलं आणि याआधी तर कंपनीने विमा नाकारलेला होता. परंतु केंद्रीय राज्यमंत्री तथा कृषी मंत्री आणि राज्यातून आणि केंद्रातून दबाव आल्यानंतर ज्यांचे विमा कंप्लेंट 27 सप्टेंबर रोजी खूप पाऊस झाला शेतकरी बांधवांनो मागून. आधी दुष्काळ होता बीड जिल्ह्यामध्ये, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये काढणीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला. त्यावेळेस खूप शेतकऱ्यांनी कंप्लेंट केली. त्यामध्ये मी सुद्धा होतो शेतकरी बांधवांनो. तर आमचा विमा रिजेक्ट केला की पाऊस नाही म्हणून हे कारण दाखवलं आणि त्या टायमाला खूप पाऊस झाला होता. परंतु कंपनीमार्फत विमा रिजेक्ट केला. तो विमा आता ॲक्सेप्ट केलेला आहे. ज्यांनी रेनफॉल ही कंप्लेंट केली ती त्यांचा विमा ॲक्सेप्ट केलेला आहे. आणि त्यानंतर दुष्काळाचा बी काही जणांचा जर कंप्लेंट केली असेल त्यांचा देखील विमा जर त्या ठिकाणी बसत असेल, कंपनीनं पाहणी केली नव्हती, परंतु आता तो देखील विमा ज्यांनी कंप्लेंट केली त्यांचा ॲक्सेप्ट केलेला आहे. आणि त्यांना येत्या काही महिन्यात, एका महिन्यात किंवा कधीही विमा पडू शकतो शेतकरी बांधवांनो. अशी तारीख कुठेही मला सांगितलेली नाही कंपनीने, परंतु अधिकाऱ्याशी बोलताना आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ज्यांनी कंप्लेंट केली त्यांना विमा देण्यात येणार आहे. हा बीड जिल्ह्यासाठी ही बातमी आणि परभणी जिल्ह्यासाठी आहे. जर तुम्ही क्लेम केलेला असेल तर तुम्हाला 100% 2023चा देखील विमा मिळणार आहे. जो 25% मिळाला त्यानंतर 75% जो मिळणार आहे तो लोकलाइज्ड म्हणून मिळणार आहे शेतकरी बांधवांनो. माहिती आवडली तर चॅनल नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. ही तुमच्यासाठी माहिती मी घेऊन आलेलो आहे. प्रथम तर हे विमा नाकारलेला होता, ही बातमी होती कंपनीने कळवेल त्या, परंतु प्रेशरमध्ये येऊन त्यांनी हे विमा मंजूर केला आहे. शेतकऱ्याची चांगली बातमी आहे ही. धन्यवाद.